नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या उद्याच्या भागामध्ये आपण असे बघणार आहोत की जेव्हा काकू ही राघव आणि सिंधूला म्हणत असते की तुमच्या बाळाला जन्म देण्यासाठी फक्त मधूच तयार आहे आणि मधूशिवाय कोणतीही बाई मी त्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार होऊन देणार नाही, तेव्हा काकू ही सिंधूला अनाथ बोलते। तेव्हा राघवला सुद्धा खूप राग येतो आणि राघव काकूवर भयंकर चिडलेला असतो। तर काकू ही नाराज होते आणि आपल्या रूममध्ये आलेली असते। तर तेथे राजश्री येते। राजश्री काकूला म्हणत असते की काकू, तुम्ही राघवचा इतका राग धरू नका। जेव्हा आपण दोघी ह्या राघव लहान असताना एकत्र राहत होतो तेव्हा तुम्ही माझा कितीही रागराग केला तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच काही म्हटले नाही, कारण काकू त्यामागे तुमचे एक प्रेम होते हे मला समजत होते। आणि राघव जेव्हा लहान होता तेव्हा तो पहिल्यांदा तुमच्या मिठीत आला आणि पहिल्यांदा अन्नाचे जे काही कण आणि पाणी आहे ते सर्व तुम्ही भरवले। आणि काकू, राघव जेव्हा हा आपल्या शाळेमध्ये जाण्यासाठी लागला आणि त्याचा जेव्हा 1 नंबर आला तेव्हा त्याने पहिल्यांदा मिठीही तुम्हाला मारली। आणि राघव जेव्हा या जगामध्ये येणार होता तेव्हा राघवसाठी स्वेटर आणि जे काही हातमोजे असतात ते काकू तुम्ही किती आनंदाने बनवले होते। तेव्हा आता राघवच्या बाळासाठी पहिले स्वेटर हे तुम्हीच बनवताना तर काकू ही आपला चेहरा मोडून परत रागाने बाजूला जाते। तर राजश्री पुन्हा काकूला समजावते। काकू म्हणते की राजश्री, मी राघवसाठी इतके काही केले कारण तू येथे होती आणि तुझा जो काही मी काळजी घेतली तेव्हा सुद्धा तू या घरामध्ये होती माझ्या डोळ्यासमोर। आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगून सांगून दमले की जेव्हा राघव आणि सिंधूचं जे काही बाळ आहे ते मधूच्या गर्भामध्ये जर असले तर आपल्याला आपल्या डोळ्यादेखत सर्व काही काळजी घेऊन करता येईल। आणि हेच जर ते गर्भ त्या दुसऱ्या बाईच्या पोटामध्ये जर असला तर आपण काय करायचे आणि सर्व काही आपल्या डोळ्यासमोर होईल। आणि इतकंच मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते पण कुणाला काहीच लक्षात येत नाही। त्यानंतर इकडे सिंधू आपल्या रूममध्ये असते आणि तिला आशीर्वाद देताना तिला स्वप्न पडलेले असते म्हणून तिला आप्पांची आठवण येते। आप्पांच्या फोटोसमोर ती आपले अश्रू गाळत असते तेवढ्या तेथे राघव येतो आणि राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, तुला असे वाटले नाही की आप्पांनी आपल्या बाळाला आशीर्वाद दिला? सिंधू म्हणते की हो। तर राघव म्हणतो की सिंधू, आता आपल्या दोघांच्या बाळामध्ये कोणीही दुसरा निर्णय घेऊ शकत नाही आणि येत्या 9 महिन्यात आपले बाळ हे आपल्या मिठीत असेल। सिंधू म्हणते की राघव सर, मी सुद्धा ह्याच दिवसाची आतुरतेने वाट बघते आणि आता ह्या प्रक्रियेसाठी फक्त 3च दिवस बाकी आहे। तेव्हा आता लवकरच आता आनंद होईल आणि आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल। तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात। त्यानंतर इकडे मधू आईला सांगत असते की राघव आणि सिंधूच्या बाळाला जो काही गर्भ आहे तो मीच सरोगेट आई बनू शकणार आणि तो अधिकार मी दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही, कारण डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की तू आई होण्यासाठी योग्य आणि स्वस्त आहे, त्यामुळे मला टेन्शन घेण्याचे कोणतेही कारण नाही। मधूची आई म्हणत असते की तुझ्या डोक्यामध्ये जे काही विचार चाललेत ना ते सर्व तू सोडून दे आणि हा विचार तर नक्की तुझ्या मनातून काढून टाक। मधू म्हणते आता काही जरी झाली तर मी थांबणार नाही। तर लगेच मधूची आई म्हणते की कोण आहे तू तर माझी मुलगी नाही वाटत आणि तू जे काही करतेस ना ते चुकीचे करते। तर लगेच मधू म्हणते की आई, मी तुझी मुलगी मधूच आहे, पण नशिबाने माझ्या नशिबात जे काही लिहिले ना ते आता स्वतः मी माझ्या हाताने ते नशीब घडवणार आणि मी त्या नशिबावर विश्वास कधीच ठेवत नाही। सगळं जग माझ्या विरुद्ध आहे, फक्त आई तू तरी माझी साथ दे आणि माझी हिंमत वाढव। तर लगेच तिची आई म्हणत असते की तुझं डोकं खराब झालेलं आहे, त्यामुळे तू हा चुकीचा विचार आणि निर्णय घेऊ नको। मधू म्हणत असते की आई, तुम्हाला साथ दिली नाही तरी चालेल आणि मी स्वतः एकटी लढणार आणि माझा हा प्लॅन मी सक्सेस करणार म्हणजे करणारच। तेवढे तेथे काकू येते आणि मधू आणि तिची आई खूपच घाबरतात। त्यांना असे वाटते की काकूने काही ऐकले तर नाही। तेव्हा मधू म्हणते की काकू, काय झाले काय? तर लगेच काकू म्हणते की मधू, मला माफ कर, मी तुला हे राघव आणि सिंधूच्या बाळासाठी आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण या घरामध्ये तुझी मदत कुणालाच नको असे वाटते। तुला सिंधू तर माहिती आहे ना, मी सिंधूला तयार होण्यासाठी किती प्रयत्न केला, पण सिंधू ऐकायलाच तयार नाही। आणि मला तर असे वाटते की मधू, तुझ्या गर्भाशिवाय असं कोणत्याही स्त्रीचा चांगला गर्भ हा राघव आणि सिंधूच्या बाळाला होऊ शकत नाही।
काकू म्हणते की मला खरंच आपल्या दोघींसाठी खूप वाईट वाटते. मधू म्हणत असते की काकू, मला कधीच असे वाटले नव्हते की तुम्ही माझ्यावर इतक्या रागवल्या आणि मला घरातून बाहेरसुद्धा काढले. परत तुम्ही माझ्या बाजूने माझ्या निर्णयाचा पाठिंबा देतान. मला खरंच खूप आदर्श वाटतो की काकू तुम्ही माझ्या पाठीशी आहात. आणि मला असे वाटले होते की सिंधूला मी जे जे काही बोलले त्याचे प्रायचित्त म्हणून मी सिंधूलाही मदत करील, पण सिंधूच्याच मनात नाही माझी मदत घ्यायची, म्हणून मधू आपले रूप पुन्हा बदलत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे हॉस्पिटलला जायचे असतात. सिंधू मस्त तयार होते आणि राघव थोडासा घाबरत असतो. सिंधू म्हणते, राघव सर काय झाले? आणि इतकं नसते घाबरायचे, देवप्पा सर्व काही व्यवस्थित करील आणि सर्व काही आता इथून पुढे छान छान होणार आणि बाळसुद्धा लवकरच येणार. राघव म्हणतो की सिंधू, तुझ्यामध्ये इतके पॉझिटिव्ह विचार कुठून येतात? तू खरंच खूप हिंमतवाली आहे आणि मी तुला खरंच मानतो. सिंधू म्हणते की राघव सर, माझ्यामध्ये जो काही विश्वास आणि जी काही ताकद आहे ती आपल्या प्रेमामुळे येते आणि मला आता आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास झालेला आहे की आपल्या प्रेमाची जी काही निशाणी आहे म्हणजे ते आपले बाळ खरंच येणार म्हणजे येणार, कितीही संकटाचा सामना करूनसुद्धा. तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि घरातील सर्वजण हे तयारच असतात. तेव्हा राघव आणि सिंधू खाली येतात तर राजश्री ही प्रेमाने त्यांना साखर घालते आणि होणाऱ्या आईबाबांसाठी हा प्रसाद. रत्नाकर म्हणत असतो की तुम्ही मला याबद्दल याचे प्रमोशन देतान का आणि मला लवकरच या बाबाचे रूपांतर आजोबात कधी करतान. ऋतुजा आणि ऋतुराज काका हे सिंधू आणि राघवला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात आणि या सर्वजण हे सिंधू राघवचे कौतुक करत असतात आणि लवकरच या घरात आनंदाची बातमी द्या आणि एक छोटेसे बाळ या घरामध्ये खेळले पाहिजे असं सर्वजण म्हणत असतात. सर्वजण खूपच खुश असतात आणि त्याचवेळी मधूसुद्धा ही मंदिरात जाण्यासाठी निघलेली असते. तेव्हा काकू म्हणते की मधू तू कुठे चालली? तर लगेच मधू म्हणत असते की माझ्या मनाला थोडेसे शांत वाटावे त्यामुळे मी मंदिरात जाते. मात्र मधू ही खोटे बोललेली असते, कारण तिला मंदिरात जाण्याऐवजी तिला जी काही ही राधा आणि तिचे जे काही मिस्टर असतात त्यांच्या घरी जायचे असते आणि त्यांना या प्रक्रियेसाठी थांबवायचे असते. त्यावर काकू ही सिंधू आणि राघवला म्हणते की मी सुद्धा तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये येणार, कारण जी काही स्त्री आहे ती कोण आहे आणि कोणाला तुमच्या बाळाला ती जन्म देणार आहे, त्यामुळे मला सुद्धा तिला एकदा भेटायचे. म्हणून काकू सुद्धा सिंधू आणि राघवबरोबर जाण्यासाठी निघते. काकू म्हणते की मी तुमचे निर्णय हे कधीही अडवले नाही, त्यामुळे मी तुमच्या निर्णयाला पाठिंबा दिला, पण माझ्या मनाच्या शांतीसाठी मला तुमच्याबरोबर यायचे. राघव म्हणतो की काकू तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तुम्हाला थांबवणार नाही, चला आमच्याबरोबर. तेव्हा काकूसुद्धा ही सिंधू आणि राघवबरोबर हॉस्पिटलला येते. त्यानंतर इकडे मधू ही राधाच्या घरी आलेली असते आणि एक खोटी नर्स बनून ती क्लिनिकमधून आल्याचे खोटं सांगते आणि मी एक माधुरी मॅडम आहे असे सांगते. तेव्हा काकू डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर, मी नशिबावर कधी विश्वास ठेवत नाही, पण राघव आणि सिंधूचे बाळ लवकरच आले पाहिजे आणि काही न होता. सिंधू म्हणत असते की काकू शांत व्हा. डॉक्टर म्हणत असतात की सिंधू आणि राघवचे बाळ हे कोणत्याही अडचणीत येणार नाही आणि ते सुखरूप येणार आणि जी काही तुम्ही बाई निवडलेली आहे ती खरंच प्रेग्नन्सीसाठी योग्य आहे. आणि काकू म्हणते की डॉक्टर काही धोका तर नाही ना? तर लगेच डॉक्टर सांगतात की आपल्याला ही प्रक्रिया आहे ना ती 3 तासाच्या आतच करावी लागणार, कारण सिंधूच्या पोटातील जो काही ब्रीज आहे ते फक्त एकदाच आहे आणि ते ब्रीज हे लवकरात लवकर त्या स्त्रीच्या गर्भात आपल्याला सोडावे लागेल, नाहीतर सिंधूच्या परत कधीही ती आई होऊ शकणार नाही आणि ही प्रक्रिया आपल्याला वेळेवरच करावी लागणार. तेव्हा सर्वजण राधाची वाट बघत असतात. त्यानंतर इकडे मधूही जे काही खोटे पुरावे आहे ते राधा आणि तिच्या नवऱ्याला दाखवत असते आणि तुम्ही जर असे केले आणि बाळाच्या जीवाला जर काही धोका झाला तर तुम्हाला जेलसुद्धा होऊ शकते. तेव्हा राधाचा नवरा मात्र या प्रक्रियेसाठी राधाला द्यायला येऊन तयार नसतो. तेव्हा डॉक्टर सांगतात की 3 तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. तेव्हा सिंधू म्हणते की काकू टेन्शन नका घेऊ, राधा लवकर येतच असेल. तर लगेच सिंधू ही राधाला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिकडून राधासुद्धा ही सिंधूला फोन लावत असते, मात्र दोघींचा सुद्धा फोन एकमेकींना लागत नसतो. तेव्हा आता मधून कोणता असा डाव खेळून राधाला येण्यापासून थांबवलेले असते ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.